नमस्कार मित्रांनो. वृश्चिक राशीच्या 8व्या सणात गुरु जो आहे हा 15 मे नंतर भ्रमण त्याने सुरू केलेला आहे. याचप्रमाणे राशीच्या चतुर्थ आणि दशम स्थानात सुद्धा राहू आणि केतू हे भ्रमण करणार आहेत किंवा त्यांनी केलेलं आहे. येणाऱ्या जवळजवळ 1.5 वर्षे राहू केतू तुमच्या चतुर्थ आणि दशम स्थानात राहणार आहेत. आणि अष्टमस्थ गुरु हा तसा सुद्धा अशुभ फलदायी मानला जातो आणि येणाऱ्या जवळजवळ वर्षभर हा तुमच्या 8व्या स्थानातच भ्रमण करणार आहे. शनी जो आहे मार्च महिन्यापासून तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करत आहे. मात्र संपूर्णपणे गुरुचे जे भ्रमण आहे संपूर्ण वर्षभर तुम्हाला अशुभ फलदायी होईल का, तर तसं अजिबात नाही. काळजी करू नका. बाकीचे जे ग्रह आहेत ते सुद्धा महत्त्वपूर्ण ठरतात. जून महिना जो आहे तो वृश्चिक राशीसाठी कसा जाईल, अशा कोणत्या गोष्टीत की ज्या करायला हव्यात, अशा कोणत्या गोष्टीत की ज्या टाळायला हव्यात, सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा स्वामी किंवा तुमचा जो षष्ठेश आहे मंगळ हा तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय. दिनांक 7 तारखेनंतर तो तुमच्या दशमात भ्रमण करेल. राशीचा जो अष्टमेश आहे बुध जो की तुमच्या सप्तम, अष्टम आणि भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. अष्टम स्थानात तो बऱ्याच कालावधीकरता राहणार आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर हा जो संपूर्ण महिना हा बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्हिटीने भरलेला राहील. तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल आणि थोडंसं स्वतःच्या भावभावनांना ते नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं राहील. काही वेळा तुमची जी रास आहे ही थोडीशी सिक्रेटिव्ह आहे. मनातलं लवकर काय सांगणार नाही. बऱ्याच वेळेस जे डिसिजन आहे, जे निर्णय आहेत हे सुद्धा तुम्ही परस्पर घेऊन मोकळे होतात. परंतु जर का तुमचा वाईट कालावधी असेल, चांगला कालावधी नसेल, तर हे निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते. तर साधारणतः या ठिकाणी या महिन्यात थोडंसं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. परस्पर निर्णय घेऊ नका. भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे निर्णय घेऊ नका. ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे वृश्चिक राशीच्या ज्या व्यक्ती ज्यांना काही अशा प्रकारचे त्रास किंवा दूरगामी जर का त्यांना शारीरिक व्याधी असतील त्यांनी थोडंसं या महिन्यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आणि मानसिक तणावापासून थोडंसं लांब राहील गोष्ट थोडीशी आवश्यक राहील. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे नेमकं कशा प्रकारचं असेल. जसं की तुमच्या राशीचा करता 2 जे ग्रह आहेत हे सर्वात महत्त्वपूर्ण ठरतात. पहिला जो ग्रह आहे तो गुरु जो की तुमचा धनेश आहे, पंचमेश आहे आणि दुसरा जो ग्रह आहे तो आहे बुध जो की तुमचा अष्टमेश आणि लाभेश आहे. गुरुबद्दल आज सांगितलं आत्ताच जसं सांगितलं त्याप्रमाणे गुरु जो आहे तो अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतोय. बुध सुद्धा सप्तम, अष्टम आणि भाग्य. मात्र अष्टम स्थानात तो बऱ्याच कालावधीसाठी राहणार आहे. काळजी करू नका. या महिन्यामध्ये जे तुमचं आर्थिक स्तर आहे ते व्यवस्थित राहील. त्याच्याबद्दल काही काळजी करू नका. तुमची जी येणी आहे ती व्यवस्थित येतील किंवा तुमचे इन्व्हेस्टमेंट वगैरे त्या सगळ्या व्यवस्थित होतील. फक्त खर्चावरती नियंत्रण ठेवा. अनावश्यक अनपेक्षित खर्च होणार नाहीत याकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं राहील. याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर त्यासंबंधी सुद्धा तुम्हाला काही चांगले लाभ लॉंग टर्ममध्ये निश्चित मिळतील. ग्रहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीच्या चतुर्थ स्थानामध्ये 19 तारीख मे नंतर हा राहू जो आहे तो भ्रमण करत आहे. याचप्रमाणे राशीचा जो चतुर्थेश आहे मंगळ हा तुमच्या भाग्यस्थानातून दशम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर एकंदरीत सांगायचं झालं घरातल्या ज्या प्रॉब्लेम असेल त्याची काही काळजी करू नका. त्याचे फारसे मोठे दूरगामी परिणाम होणार नाहीत. मात्र इथे 2-3 गोष्टी आहेत तर तिथे थोडंसं लक्ष द्या. घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले असे काही त्रास की जे तुम्हाला त्याचं रिझनिंग समजत नाही, त्याचं कारण समजत नाही आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये काही घटना किंवा काही गोष्टी इलॉजिकल असतील की त्याच्यामागचा तर्कभाव तुम्हाला समजत नाही, तर्कशुद्ध भाव तुम्हाला समजत नाही आहे. म्हणजे असं का होत आहे, कशामुळे होत आहे, तर त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. गोष्ट थोडी महत्त्वपूर्ण राहील. कारण तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये राहू भ्रमण करतो आणि मंगळाची सप्तम दृष्टीसुद्धा तुमच्या चतुर्थ स्थानावर असणार आहे. त्यामुळे घरगुती बाबतीमध्ये अशा प्रकारचे काही म्हणजे ज्याला आपण इलॉजिकल असे काही अतार्किक असे काही अनुभव येऊ शकतात. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. लवल्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो पंचमेश आहे गुरु जो की तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करतोय आणि राशीच्या पंचमामध्ये शनी आणि नेपच्यून हे दोघे सुद्धा भ्रमण करत आहेत. काळजी करू नका. जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल गोष्टी व्यवस्थित राहील. काही मोठे काही प्रॉब्लेम येणार नाही. छोटे मोठे चहाच्या कपातील वादळात ते होतच असतात परंतु त्यांनी फारसा मोठा परिणाम तुमच्या रिलेशनशिपवरती सरळ होणार नाहीत. मात्र ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील. बस तिथे थोडंसं काम करणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी हा संपूर्ण जो महिना आहे हा सामान्य राहील. याचप्रमाणे वैवाहिक जीवन जे आहे त्या महिन्यात थोडंसं वर खाली असेल. खास करून तुमच्या राशीकरता सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह जो आहे तो शुक्र जो की तुमच्या षष्ठ स्थानामध्ये भ्रमण करतोय. त्याला आपण रोगस्थान किंवा रोग आणि शत्रूचं स्थान म्हणतात. ते सुद्धा शत्रू राशीत मेष राशीत भ्रमण करतोय आणि राशीच्या सप्तमात असणारा रवी 16 तारखेनंतर अष्टमात जाणार आहे. बुध आहे तो सुद्धा 7 तारखेनंतर अष्टमात जाणार आहे. खास करून वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर काढू शकतील. तिथे जो शनी आहे तो सुद्धा
तृतीय दृष्टीने तुमच्या सप्तम स्थानालाच पाहतो आहे. तर वैवाहिक जोडीदाराचं आरोग्य याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. थोडंसं मतभेद मतवैचित्र हे जाणवू शकेल, परंतु आरोग्याचा जो भाग आहे हा थोडा महत्त्वपूर्ण आहे. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो कर्मेश आहे रवी, जो की तुमच्या सप्तमातून अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे दिनांक 16 तारखेनंतर. आणि राशीच्या दशम स्थानामध्ये जो मंगळ आहे हा मंगळ सुद्धा जवळजवळ 7 तारखेनंतर तुमच्या दशम स्थानात येणार आहे. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचे जे सहकर्मी असतील किंवा वरिष्ठ असतील त्यांच्याबरोबर वादविवादाचे वर्ग प्रसंग होतील. तुम्हाला असं वाटेल की आपण जास्त काम करून घेतलं जातं, त्याच्यामुळे नोकरी सोडावी, दुसरी नोकरी धरावी किंवा जो बिझनेस असेल तो दुसरा घ्यावा. असं काय करू नका, कारण गोष्टी लक्षात घ्या तुमच्या दशम स्थानामध्ये मंगळ आणि केतू दोन्ही भ्रमण करणार आहे. त्यामुळे गोष्टी थोड्याशा कॉम्प्लिकेटेड होतील, तुम्हाला स्ट्रेस कामाचा जास्त प्रमाणात येईल. तर त्या संदर्भात सुद्धा काळजी घ्या, रिस्क घेऊ नका, आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका, कारण हा संपूर्ण कालावधी पाहिजे तसा व्यवस्थित नाही आहे. म्हणजे जर का तुम्ही नशिबावरती भार ठेवून जर का अशा प्रकारचे काही डिसिजन घेतले तर चुकण्याची शक्यता तुमची राशी मगाशी सांगितल्याप्रमाणे परस्पर डिसिजन घेण्यामध्ये, निर्णय घेण्यामध्ये पटाईत आहे. तर या संदर्भात काळजी घ्या, चुकीचे निर्णय होतील तुमचे, याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे एकंदरीतच सांगायचं झालं तर या महिन्यामध्ये थोडीशी धावपळ वगैरे जास्त होईल आणि दमछाक तुमची होईल. आरोग्याकडे त्या संदर्भातले त्रास वगैरे होऊ शकतील, चुकीचे निर्णय घेऊन जातील, भावना तरी घेऊन काळजी घ्या, असं काहीही करू नका. मौनम सर्वार्थ साधनम हे जे सुभाषित आहे त्याला थोडंसं फॉलो करण्याची गरज आहे या महिन्यामध्ये. याचप्रमाणे दिनांक 9 तारखेला शनी नेपच्यून जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतोय त्याचा केंद्र योग अष्टमात असणाऱ्या बुधाबरोबर होणार आहे. आरोग्याच्या संदर्भातले त्रास, स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन हे थोडंसं जास्त जाणवेल. दिनांक 15 तारखेला मंगळ आणि हर्षलचा सुद्धा केंद्र योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या दशमात भ्रमण करणार आहे, सप्तमात असणारा हर्षल बरोबर हा जो मंगळ आहे तो केंद्र योग करणार आहे. जे का तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या ठिकाणी तू मयसारखी परिस्थिती निर्माण होईल, काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक 23 तारखेला नेपच्यून आणि रवीचा सुद्धा केंद्र योग होणार आहे. नेपच्यून जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय जो रवी, नेपच्यून जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतोय जो रवी तुमच्या अष्टमात भ्रमण करतोय, याचे 2 प्रकारचे अनुभव तुम्हाला येऊ शकतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भामध्ये काही वेगळ्या काही गोष्टी घडतील की ज्या तुमच्या विचारांपलीकडच्या असतील. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारची कमिटमेंट, प्रॉमिसेस या दरम्यान कार्यक्षेत्राच्या संदर्भात करू नका. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास, तणाव थोडेफार जाणवतील. दिनांक 24 तारीख आहे हा जो योग आहे हा थोडा महत्त्वपूर्ण आहे, शुभफलदायी सुद्धा आहे, परंतु तो होतोय तुमच्या अष्टम स्थानामध्ये रवी गुरु युती. अर्थात त्याचे शुभ आणि थोडेसे अशुभ परिणाम मिळतील. शुभ परिणाम हे की तुम्हाला अप्रत्यक्ष लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. ज्याचप्रमाणे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल त्या संबंधी सुद्धा काही चांगले लाभ मिळू शकते. अशुभ जी गोष्ट आहे ती अशी आहे की आरोग्याकडे लक्ष द्या, थोडीशी ही गोष्ट गरजेचं आहे. मात्र एक गोष्ट चांगली आहे, जर का तुम्ही पब्लिक फिगर असाल, म्हणजे सामाजिक जर का तुमची फिगर असेल किंवा तुम्हाला सामाजिक काही वजन असेल त्या संदर्भातलं काही तुमचं कार्यक्षेत्र असेल तर त्याकडे काही चांगल्या गोष्टी तुम्हाला त्या संदर्भात निश्चित अनुभवास येतील दिनांक 24 तारखेच्या आसपास. 28 तारखेला शनी नेपच्यून जो की तुमच्या पंचमात भ्रमण करतोय त्याचा त्रिकोणयोग भाग्यात जो बुध येणार आहे त्याच्याबरोबर येणाऱ्या कागदोपत्री व्यवहारामध्ये तुम्हाला चांगला काही यश मिळेल. तुमचे काही कागदोपत्री व्यवहार मार्गी सुद्धा लागू शकतील, फिरणं वगैरे जास्त होईल, नवीन नवीन आयडियाज तुमच्या मनात येऊ शकतील की ज्या तुमच्यासाठी भविष्यकालीन योजनेसाठी शुभफलदायी राहतील. याचप्रमाणे या महिन्याची जी पौर्णिमा आहे ती 11 तारखेला आणि जी अमावस्या आहे ती 25 तारखेला आहे. साधारणतः पौर्णिमा आणि अमावस्याच्या दरम्यान रविचंद्राचं आकर्षण थोडंसं जास्त असतं. आपले निर्णय त्या दरम्यान चुकण्याची शक्यता जास्त असते, तर या संदर्भात काळजी घ्या. वादविवादामध्ये खास करून जाऊ नका. एक समराईज करून सांगायचं झालं या संपूर्ण महिन्याचं तर हा महिना म्हणावा तेवढा व्यवस्थित नाही. म्हणजे नशिबावरती भार किंवा ग्रहगोलांचा तुम्हाला साथ आहे असं अजिबात नाही. थोडंसं प्रॅक्टिकल राहा, थोडंसं सरळ ट्रान्सपरन्सी तुमच्यामध्ये दाखवा. आणि जर का काही डिसिजन तुम्हाला घेता येत नसेल तर शांत राहा, किंवा त्या क्षेत्रातले जे चांगल्या माणसं असतील की जे अनुभव असेल त्यांच्याकडून थोडंसं काय परस्पर निर्णय मात्र घेऊ नका, जो की तुमचा मूलभूत स्वभाव आहे. गोष्टी तुमच्यासाठी चुकीच्या होऊ शकतील ही गोष्ट जाणून घेणं महत्त्वपूर्ण राहील. तर मित्रांनो, हे होतं वृश्चिक राशीचं जून 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.